हाय हॅलो नमस्कार, मी आरती स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर गोड ताईंना आणि माझ्या गोड मैत्रिणींना शुभ सकाळ. कशा आहात सगळ्या? चला तर इथं व्हिडिओला केलेली आहे सुरुवात. तर आज व्हिडिओ आहे मी महिन्याचा किराणा कसा भरते याच्यावर मला कमेंट आलते की तुझा महिन्याचा किराणा तो कसा भरते की तो सांग आणि आमच्यासोबत शेअर कर. तर चला त्यावरतीच एक व्हिडिओ बनवलेला आहे. आय होप की तुम्हाला तो आवडेल. आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर इथं मी सर्व जे सामान वगैरे जे आहे ना ते सर्व काढून घेते, कारण किराणा आपण जेव्हा आणतो तो सर्व गोणीमध्ये दुकानदार आपल्याला देत असतो आणि थोडंफार असले की जे आपण पिशवीमध्येच घेऊन येत असतो. तर चला इथं सर्व जे सामान वगैरे जे आहे ना ते सर्व बाहेर काढून घेते आणि मग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी एक साधारण घरातली स्त्री आहे. तर आमचा काही एवढा किराणा वगैरे जे आपले रोजचे पोळी भाजी जे असते आणि मुलांचं थोडंफार खायचं असतं तर असाच किराणा राहतो. तर प्लीज ताईंना समजून घ्या. तर इथं मी सर्व जे आहे ते सर्व काढून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी आशा करते. तर इथं मी सर्व जे आहे ते काढून घेते आणि मग तुमच्या संग बोलते. तर इथं बघू शकता तुम्ही मी ज्या डवच्या शॅम्पूच्या पुड्या ज्या आहेत ना त्या आणलेल्या आहेत. तर कारण डव शॅम्पूच जास्त करून घरामध्ये वापरला जातो तर त्यामुळे डव शॅम्पू आणलेला आहे. आणि भांडी घासायचं लिक्विड आहे तर असं लिक्विड वापरते, याने भांडी पण छान निघतात. आणि इथं रिनचा एक गट्टू आणलेला आहे तर तो पण मला महिनाभर आरामात पुरून जातो. आणि एक लक्सचा गट्टू आणलेला आहे. तर हे सर्व सामान जे आहे ते 1 ते 1.5 महिन्याचंच आहे. तर खूप सारं सामान भरून पण काय नाही, त्याच्यामुळं जास्त आणून पण कशाला ना, थोडंफार आणलं की बरोबर महिनाभर जातं. त्यामुळे थोडंच भरत असते. तर आमच्या इकडं डीमार्ट वगैरे काही नाही आहे. तर इथं मी टाईटचा एक पावडर आणलेला आहे टाईटचं. आणि आपलं रिन बार मी टाईटचंच आणणार होते साबणी, पण तिथं नव्हत्या म्हणून रिनच्या साबणी आणलेला आहे. आणि लक्सचा एक गट्टू आणलेला आहे. त्यानंतर बाजरी आणलेली आहे 2 किलो आणि घुंगरू शेंगदाणे आणलेले आहेत. तर शेंगदाणे जे बारीक असतात ना तेच खूप छान लागतं, भाजीची टेस्ट पण भारी येते. आणि त्यानंतर आणलेलं आहे खोबरं आणि कॉफीच्या पुड्या. तर कधीमध्ये कॉफी वगैरे जे आहे ना ते पण लागतात प्यायला. आणि त्याच्यानंतर आणलेला आहे रवा, बारीक रवा आणि छोले आणि सोयाबीन आणि जे आपल्या ड्रायफ्रूट्स वगैरे मुलांना खायला लागतात किंवा खिरीमध्ये वगैरे आपण जास्त करून वापरतो. शिरा आहे, खीर बनवतो, जे काही गोड पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये पण थोडेफार टाकायला लागतात. तर इथं बघू शकता तुम्ही पावडरचा डब्बा पाऊंड्स पावडर आणलेला आहे आणि एक खोबरेल तेलाची बॉटल आणलेली आहे पॅराशूटची आणि खिरीच्या शेवया. आणि हा आहे बघा मॅगी मसाला. तर मॅगी मसाला वगैरे मसाला भातामध्ये टाकला ना तर खूप छान टेस्ट येते आणि भारी लागते आणि भाजीमध्ये पण खूप छान लागते. आणि तेलाची पुड्या आणलेल्या आहे 4 आणले होते. तर मी एक सकाळी फोडलेला होता त्यामुळे. तर इथं बघू शकता 3 तेलाचे पुड्या आहेत आणि महिनाभर आरामात तेल पुरून जातं. तर एवढं काय तेलकट वगैरे जास्त घरामध्ये खाल्लं जात नाही आणि बनवत पण नाही जास्त. तर जे पोळी भाजी जी असते तीच असते आपली रोजची बनवलेली.
तर इथं बघू शकता तुम्ही, इथं मी सर्व जे गोणी वगैरे जे रिकामी केलेली होती तर ती काढून म्हटलं चला आता ती ठेवून देते जागच्या जागेवरती. आणि त्यानंतर जे शेंगदाणे वगैरे जे आहे ना तर ते पण निवडून घ्यायचे आहे. तर चला म्हणलं आता हे सर्व निवडून वगैरे घेऊ, कारण मग काय होतं ना आपण तसंच ठेवून दिलं की परत मग आपण स्वयंपाक वगैरे करताना मग ते खूप घाई होऊन जाते आणि गडबड होऊन जाते. तर इथं मी शेंगदाणे वगैरे जे आहे ना ते सर्व निवडून घेते, कारण कधी कधी काय होतं ना त्याच्यामध्ये रेतीचे जे पांढरे खडे असतात ते राहतात, किंवा शेंगदाण्याचा जो कलर राहतो ना त्याचं पण त्यासारखे पण खडे वगैरे राहतात त्याच्यामध्ये. तर जे शेंगदाणे वगैरे जे आणले ना तर छान आणि स्वच्छ असे निवडून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे माती वगैरेचे खडे राहतात. तर मग आपण कसं घाई गडबडीमध्ये कधी कधी स्वयंपाक होतो आपला, तर आपण शेंगदाणे वगैरे जे आहेत ते पटकन घेतले जातात आणि भाजी बनवली जाते. तर इथं असं निवडून वगैरे ठेवले की ऐन टायमाला आपली घाई होत नाही आणि गडबड पण होत नाही. तर इथं बघू शकता तुम्ही, मी सर्व जे आहे ते निवडून घेते, खडे वगैरे जे आहे ते काढून घेते. आणि शेंगदाणे ना तर घुंगरू शेंगदाणेच खूप छान राहते भाजीला बरं का. ते मोठे शेंगदाणे एवढे काही टेस्ट देत नाही असं तर मला वाटतं, कारण मी बारीकच शेंगदाणे वापरते त्यासाठी. तर इथं मी जे आहे ते सर्व काढून घेते खडे वगैरे जे, आणि फटकून पण घेते. आणि कधी कधी काय होतं ना शेंगदाणे पण खराब राहतात. तर दुकाना वगैरेमधून आणले की आपण थोडेफार खराबच राहतात आणि खवट पण राहतात. तर काही शेंगदाणे तर चला इथं छान असे निवडून घेतात. शेंगदाणे वगैरे पण थोडेफार खराब निघलेले आहे, तर मी ते साईडला काढून ठेवलेले आहे. आणि चला इथं सर्व आहे ते निवडून घेतलेले आहे. तर तेवढेच राहिलेले आता ते पण निवडून घेते आणि डब्यामध्ये भरून ठेवते. आणि छान असं ऊन पडलं की छान असं कडक ऊन द्यायचं. तर आमच्या इकडं थोडंसं आभाळ आल्याने वाटतं आहे, तर मी काय वाळू घातलेलं नाहीत, पण उद्या ना छान असे वाळू घालेन. आणि छान शेंगदाणे भाजून वगैरे छान असं कुट्टू वगैरे करून ठेवायचा, जेणेकरून मग आपल्याला भाजी वगैरे बनवताना पण गडबड होणार नाही आणि पटकन आपल्याला टायमाला मिळून जातं. आणि त्यानंतर खोबरं आहे ना ते पण छान असं कडक उन्हामध्ये वाळू घालायचं आहे, कारण त्याचा पण कुंभट वगैरे वास येतो आणि शेंगदाण्याचा पण कुंभट वास येत असतो कधी कधी. तर हे पण छान असं उन्हामध्ये वाळू घालते. तर आता दुकानामधून आणलेलं आहे तर थोडंसं हवेला ठेवते, मग त्याचा कुंभट वास वगैरे जे आहे ना ते सर्व निघून जाईल. तर इथं ते आहे परातीमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर आरोईला परत दाखवत होते, ती म्हणे परत दाखवतं, त्यासाठी परत केलं. त्याबद्दल खरंच सॉरी. परत आल्यामुळे तर काही चुका झाल्या असेल तर प्लीज ताईंना सांगत चला, जेणेकरून आणखीन सुधारणा करण्यात येईल. तर इथं जे ड्रायफ्रूट वगैरे जे आहे ते सर्व एका साईडला ठेवून देते आणि हे सर्व जे आहे ना ते सर्व भरून ठेवणार. आणि बाजरी वगैरे जे आहे ती चाळून घ्यायची आहे आणि छान निवडून दळून आणायचं आहे गिरणीतून. तर चला इथंच हे आहे सामान वगैरे जे आहे ना ते डब्यात भरून ठेवते. तर इथं आरोईला सांगितलं होतं डबा घेऊन ये, तर त्याच्यामध्ये सामान ठेवत असते. तर जे काही एक्स्ट्राचं सामान वगैरे जे राहतं ना ते सर्व त्याच्यामध्ये ठेवून देते. तर इथं सर्व आणि सध्याचं सामान वगैरे मला काही भरणीमध्ये भरायची एवढी काही गरज वाटत नव्हती, कारण पहिलंच सामान वगैरे भरलेलं होतं, त्यामुळे काही भरलेलं नाही, फक्त डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. तर इथं मॅगीचे पुडे आहेत ते पण ठेवून देते, कारण मुलांना कसं आता सुट्ट्या वगैरे लागले तर मॅगी वगैरे जे आहे ते खायला लागते. तर जास्त करून नसते, पण कधी कधी आठवड्यातून एकदा दोनदा तर मॅगी बनवले जाते घरामध्ये. तर चला आता इथं मुलांची पण मॅगी वगैरे जे आहे ते सर्व ठेवून दिलेलं आहे. तर एका डब्यामध्ये सर्व सामान असं बसून गेलेलं आहे. तर किराणा वगैरे आहे ना तो यावेळेस थोडाच भरलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडाच दिसत असेल, कारण माझं मागच्या महिन्यातला पण किराणा वगैरे होता. तर किराणा भरताना आपण एकदा घरामध्ये सर्व डबे वगैरे जे आहे ना ते सर्व चेक केले पाहिजे, कारण काय होतं ना आपल्या घरामध्ये जो किराणा वगैरे राहतो ते आपल्याला लक्षातच राहत नाही मग त्याच्यामुळे. तर चला इथं व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं